नम्र विनंती, हे चॅनल सबस्क्राईब करा, घंटीला स्पर्श करा आणि लाईक करा. पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाय राम सर्व काळ. धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे सार नाममुखी. करिता ती कथा कीर्तनी आवडी, ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे. धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे सार नाममुखी. एका जनार्दनी धन्य ते शरीर, एका जनार्दनी धन्य ते शरीर. परमार्थ संसार एक रूप, धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे सार नाममुखी. पांडुरंगा करू प्रथम नमन, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्म परानन्दमीशमानन्दिवल्लभं. मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यम्बके गौरी नारायणी नमस्तुते. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रेः. समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं विठ्ठल पवित्र तो देह सदा ज्याचा नेम, वाचे गाय राम सर्व काळ. धन्य तो भाग्याचा तरला संसार, परमार्थाचे सार नाममुखी. सुप्रसंगी प्रसूत काळी उपस्थित सर्वत्र सद्भक्ताच्या वतन श्री पांडुरंगाच्या तथा माऊली ज्ञानोबा हनुमंतराच्या चरणी कीर्तन पुष्प समर्पित करता सेवेस निवडला अभंग श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु शांतीब्रह्म पैठण्यवासी एकनाथ महाराजांच्या चरणाचा नामाचं महत्व वर्णन करणार आहे. विठ्ठल विठ्ठल थोडा पर्याय द्यायचा झाला. कळमेश्वर गावात हनुमंत मंदिर आणि असणाऱ्या परिसरात सर्वप्रथम अति उल्हासानं, अति आनंदानं, अति हर्षाने नवीनच मंदिराचं पुनर्वसन झालेलं आहे. नवीनच सर्वीचं व्यवस्था तात्काळ करण्यात आली. तात्काळ तसे मंत्री येत आहे बा, आणि बाकी कार्यक्रम म्हणजे सगळे रोड आणि स्वच्छता सगळे अभियान सगळं चालवतात. तसं तात्काळ काम झालं. मी 4 दिवसापूर्वी येऊन गेलो तर काही व्यवस्था तशी पाहिजे एवढी नव्हती, पण एवढं सुपर काम केलं की काय तुमच्या हाताला काही यंत्र आहे देव जाणे. याला एकच म्हणता येईल, देव तुमच्या उल्हासाला अनुसरून देव अतिप्रसन्न आहे. आणि देव प्रसन्न असल्यानंतरच हे कामं तात्काळ होऊन व्यवस्थित होते. विठ्ठल विठ्ठल
देव प्रसन्न भक्तावर केव्हा असतो? अंतकरणापासून जर अतिहर्ष आनंद उल्हास असला, जिज्ञासा चिकाटी असली, सद्भावना असली, कार्य करताना मानव दिसतो, हा कार्य करतो, त्यांनी केलं याने दिलं, पण देव कोणाला प्रेरणा देऊन काय करून गेले याचा अंदाज नाही. आपल्यापाशी तुकोबाचे प्रमाण आहे, सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. आपला सत्य संकल्प जर एक असला, मनुष्याचा जीवनाचा दांडगा अनुभव आहे की परमात्मा ते कार्य कसं सॉल्व करते तर अंदाज लागत नाही, ते कार्य झाल्यावर कळते. विठ्ठल विठ्ठल. हो, आणि म्हणून सर्वप्रथम इथल्या कार्यकारिणी मंडळीला धन्यवाद. तसेच या कार्याला मदत करणारे, हातभार देणारे, रात्रदिवस झटणारे आमच्या दिल्लीतला एकनिष्ठ वारकरी, तरुणपणात ज्यांनी त्यागवृत्तीने पायदळ माऊलीसोबत वारी केलेली आळंदी ते पंढरपूर असा पिंटू दादा टेकाडे आणि त्यांच्या सर्वत्र सहभागी, मला त्यांचं नाव जरी घेता आले नाही तर त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावणारे, सर्वत्र असल्याशिवाय हे कार्य निभत नाही. हां, एकट्या तिळाने ते रगडल्या तेल निघत नाही, अनेक तिळ घालावं लागते. तसं त्याप्रमाणे अनेकाचे हातभाऱ्या करायला लागले असते, ते तुम्हाला मला कळत नसले हात कोणाचे लागले ते, पण भगवंताला सर्वात कोणाकोणाचे हात कसे लागले हे देवाला मात्र माहीत आहे. विठ्ठल अंतरीची बीज जाणे कळवळा, व्यापक सकळ ब्रह्मांड. तो ब्रह्मांडातच जाणते हो. तर तुमच्या माझ्या अंतकरतला भाव किती आहे हे तो ओळखू शकत नाही काय? बरं, त्याला दुसरी दिवशी तुमच्या माझ्याकडनं गरज एकच आहे, अंतरीची घेतो गोडी भावाची. त्याला अंतरातली गोडी किती आहे, तुमचा भाव किती आहे, श्रद्धा किती आहे, प्रेम किती आहे, आदर किती आहे, हे तो जाणला की त्याचं कार्य देव पुढंच करतो. विठ्ठल हो. असो, अशा प्रकारे या सप्ताहाची नवीन उभारणी झालेली आहे. सुंदर आयोजन आहे, प्रसन्न वातावरण आहे. गुणवान गायन मंडळी तर गायक मंडळी तर बोलूच नका, 100 बडकर एक आहे. आमचे डाके दादा आहे, प्रश्नदा आहे, सर्व वारकरी मंडळी आपली गायक आहे, मृदंगाचार्य आहे. आता जिथं असे व्यवस्था असल्यानंतर तिथं काय कमी असणार हो? देवाच्या कृपेनं आणि तिथं आनंदच राहतो. जिथं रंग भरते तिथं देव नाचतो. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास प्रेमे हरिदास नाथ, प्रेमे हरिदास नाथ. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाथ, प्रेमे हरिदास नाथ, प्रेमे हरिदास नाथ. रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाथ, येथे देव उभा, येथे तुमच्या शोभा. भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाथ, प्रेमे हरिदास नाथ, प्रेमे हरिदास. हे रंग भरण्यासाठी एवढी गुणवान आणि ज्ञानवान अशी मंडळी इथं आपल्या प्रेमासत्राखाली उपस्थित झाली आहेत. इतकं सुंदरीकरण, डेकोरेशन आणि साऊंड सिस्टीम एक नंबरची व्यवस्था आहे. आणि तसेच श्रीमद भागवत कथा सुंदर असा, ज्यांना ज्ञान आकलन केलं माऊली ज्ञानोबाच्या सान्निध्यात आळंदी क्षेत्रामध्ये, आमचे सुपुत्र हरिभक्तपरायण ऋषभाऊ यांच्या मुखातून आपण अमृतपान करत आहात. आणि आज सर्वप्रथमच्या दिवशी प्रथम पुष्प सर्वत्र सद्भक्त आपण उपस्थित असणारे मिळून भगवत चरणी हे समर्पित करायचं आहे. विठ्ठल हो. आपण काय करणार आहोत? सर्वत्र भगवंताला नामाचं पुष्प अर्पण करणार आहोत.
देवा कशाच्या पुष्पाची अपेक्षा करीत नाही, सोन्याच्या नाण्याच्या कशाची करत नाही. माझं नाम मला कोण अर्पण करते तो फार त्याचा भोगता आवडीचा आहे. नामदेव महाराज म्हणतात, नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबाला वाहू, तुझलं तुझका अर्पण केलं आहे हमारा. त्याचंच नाव त्याला अर्पण करायचं आणि त्याचं तो अपेक्षित आहे. आणि ते करण्यासाठी एवढं नियोजन आणि एवढं सुंदर या ठिकाणी सप्त्याचं आयोजन आहे. विठ्ठल अनेकाच्या मुखातून भगवत चिंतन घडावं, अनेकाच्या कानातून अंतकरणामध्ये भगवंताचं गुणगायन श्रवणात यावं, अनेकांना भक्तिरसाचा स्वाद आनंद मिळावा, अनेकाच्या लाभासाठी केलेलं हे सगळं आयोजन आहे. एखाद्या माणसाने याच्यात पुढाकार घेतला असेल, नाव देत निर्देश करता येणार नाही, भगवंताला माहीत आहे. तर त्या एखाद्याच्या पुढाकाराने अनेकाला तो लाभ भेटत आहे. एकाच्या कैवारे उगवी अनेकाचे, एखाद्या मनुष्याच्या भाग्याने एखाद्या कर्तृत्वाने अनेकांना लाभ मिळतो, हे महत्वाचं पॉइंट आहे. विठ्ठल आणि हे करण्याचा उद्देश काय, उद्देश करणं गरजेचं आहे. हे एवढं केल्यानंतर देव प्रसन्न होतो. आणि देव केव्हा प्रसन्न होतो, देवाला ज्या तऱ्हेने ज्या पद्धतीने जे पाहिजे ते जर त्याला अर्पण केलं, ते कार्य केलं, तर ते देव अवश्य प्रसन्न होतो. आणि मला तर वाटते या कलियुगात मध्ये तरी देवाला खरोखर जे आवडते, जसं आवडते तसंच सगळ्या ठिकाणी सगळं उपलब्ध आहे. आणि आपण करत असाल तर भगवंत प्रसन्न का राहणार नाही. भगवान प्रसन्न असण्यासाठी हे सर्व करणे भाग आहे. विठ्ठल आणि भगवान प्रसन्न कशा करता करायचं आहे, जे जे लोक या कार्यात सहभागी होत आहे, हातभार लागत आहे, सगळ्या तन मन धनाने अंतकरणातून आपल्या विषय विकारातून प्रपंचातून मोहमायाच्या बाजूला जाऊन एक 8 दिवसाचं हे नाम यज्ञ सत्र याचा आनंद घेत असेल, अंतकरणातून याचा भक्तिरसाचा स्वाद घेत असेल, नाही काहीच करता येत, नुसतं श्रवण करण्याकरता येत असेल, ती सर्व या कार्याला उपस्थित आणि सहभागी होणाऱ्याचं त्या देवाने कल्याण करावं. जो देव प्रसन्न होतो पांडुरंग परमात्मा, त्यांनी ज्याने ज्याने सेवा केली आहे, हातभार लावलेला, खांद्याला खांदा लावलाय, त्याचं देवाने कल्याण करावं या उद्देश कार्य करण्याचा आहे. विठ्ठल आणि देव करतोच. मनुष्य बैमान आहे, देव कधी बैमान नाही. ज्याने ज्याने कार्य केलं सण त्याचे उपकार देव ठेवत नाही, अन्य प्रकारे त्याचे उपकार भगवान परतफेड करतो. किती भक्ताचे कार्य देवाने केलेले आहे. आणि म्हणून हे कळावं, मनुष्याचं मन वळावं, वृत्ती जागृत व्हावी, मनुष्य जीवनात सतर्क व्हावं. आतापर्यंतच्या आयुष्यात जरी आपण परमार्थ केला नसेल, उर्वरित आयुष्यामध्ये शेवटल्या श्वासापर्यंत आणि अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाच्या या वैष्णव वारकरी धर्मामध्ये आणि नसेल प्रवेश केला तरी आता तरी प्रवेश करून आपलं जीवन उज्ज्वल करून घ्यावं, याच्यात हीच मोठी एक महत्वाची पॉइंट कामगिरी आहे. विठ्ठल एवढे असून ज्याने ज्याने या कार्यामध्ये सहभाग घेऊन त्याला प्रेरणा होत नसेल परमार्थ करणाऱ्याची, आणि तो याच्या पुढे त्याच्या जीवनामध्ये काही परिवर्तन घडत नसेल, भावना बदलत नसेल, विचार बदलत नसेल, संस्कार बदलत नसेल, आचरण बदलत नसेल, तर मी तर म्हणतो त्याच्यासारखा दुर्भाग्य तोच म्हणावं. हे परिवर्तन होण्यासाठी साधना आहे, हे का डेकोरेशन पाहण्यासाठी नाही आहे. कीर्तन किती साजरा आहे, कीर्तनकार काय बोलतो, काय व्यवस्था केली हे पाहण्यासाठी नाही. याच्यातलं मर्म, यातलं अध्यात्म रहस्य काही जे आपल्या जीवनात उतरवण्यासाठी लाभदायक असणारं, जीवनात आपल्या परिवर्तन घडावं, जीवनात कुठेतरी बदल व्हावा, आतापर्यंत आयुष्यात पुढच्या वाटचालीमध्ये कुठेतरी आपल्या जीवनात परिवर्तनात्मक अशी भावना निर्माण व्हावी, त्यासाठी हे सर्व आयोजन आहे. विठ्ठल खरं महाराज म्हणतात, बापांनो समाजाला उद्देशून बोलतात तो गुबर आहे.
अरे बापांनो, अज्ञानपणाने आतापर्यंत तुम्ही परमार्थाला लागले नसाल, इथपर्यंत बरोबर आम्हाला मान्य आहे. पण आता कळलं तुम्हाला, कीर्तनातून, भागवतातून, ज्ञानेश्वरीमधून तुम्हाला कळलं ना. मग कळल्यानंतर आता तरी आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी पुढे हाती उपदेश. नका करुणाश, नका करुणाश, आयुष्याचा सगळाच्या पाया माझे रंगभत, सगळांच्या पाया माझे रंगभत. नका करुणाश, नका करुणाश, आयुष्याचा सगळाच्या पाया माझे रंगभत, सगळाच्या पाया माझे रंगभत. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करुणाश आयुष्याचा, नका करुणाश आयुष्याचा. अरे बाळा, अरे बापू, अरे आता तर परंतु परमार्थाला लागले नसाल, परमार्थ केला नसाल, परमार्थ कळला नसेल. पण आता सप्त्याच्या आयोजनातून, या सप्त्याच्या उपदेशातून तुम्हाला कळलं ना. मग आता तरी तुम्ही आपला नाश करू नका उरल्या आयुष्यामध्ये. आता ते परमार्था लागला. तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे, दंडवत आहे. किती तुकाराम महाराज आपल्याला विनंती करतो, याचा थोडा विचार करा. जे भगवंताचे अवतार जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्यासारख्या पामराला विनंती करतून दंडवत घालतात. कशा करता? आपलं कल्याण व्हावं. कारण का संतांना दया येते. संत आपल्या दृष्टीने ते आपले आई वडील आहे, मायबाप आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, आणि आपण सर्व समाज त्यांचे लेकर आहोत. आपण सगळं लेकराच्या भूमिकेत आहो. आणि आपल्याकरता आध्यात्मिक क्षेत्रातून संत हे आपले मायबाप आहे. अहो, व्यवहारी मायबाप जसं मुलांना वळण देते, ज्ञान सांगते, संस्कार देतात, ती मुलगा ऐकत नाही तेव्हा अरे बापू तुला हात जोडू बेटा, असं करू नको, असं वागू नको बेटा, असं कर रे, असं आई वडील जेव्हा विनंती करते त्याप्रमाणे संत तुकाराम महाराज सुद्धा आपल्याला विनंती करतात. बापा हो, अरे हा जन्म वारंवार भेटणार नाही रे. एकदा हा जन्म आपल्याला भेटला आहे, पुन्हा जन्म भेटणार नाही. किती ते संतांची पुरावा आहे. कहत कबीरा सुनबाई साधू बार बार नहीं आवे, इस दुनिये का सौदा करले जनन मरण मिट जावे. अरे बाबा, पुन्हा जन्म भेटणारा एक धडक योजना आहे. मनुष्य जन्म जो आपल्याला भेटलाय ना, पुन्हा भेटणार नाही. म्हणून हा चान्स गमावू नका. कितीतरी प्रमाण आहे. आता नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना.
आपल्याला भेटलेला आहे. परत आयुष्य कमी आहे, अल्प आयुष्य मानवदेह. त्यामध्ये प्रपंचाची धडपड आहे, मायामोहामध्ये पिछाटलेला आहे, विषयामध्ये मग्न आहे, वेळ कमी आहे, कामं भरपूर करायचे आहे. प्रपंचातून सवड करून परमार्थाचा हा आपल्याला लाभ घ्यायचा आहे. संतांनी पुष्कळ काही सतर्क आपल्याला केलेलं आहे आणि करत आहे. मला तर वेळ संतांचा अवतार झाला नसता आणि त्याने आपल्याला जागृत केलं नसतं तर आपलं जीवन आत्तापर्यंत तरी पशु पक्षीसारखंच राहिलं असतं. विठ्ठल त्यांचे अगणित उपकार आहे की आपल्याला त्यांनी जागृत केला आणि करत आहे, करणार आहे. का येतो हिताचा कळवळा. संताला जेवढं आपल्या बद्दल दया आणि हित येते एवढं हित आणि कळवळ कोणाला येत नाही. ऐशी कळवळाची जाते ऐसे कळवळाची जाते ऐसे कळवळाची जाते ऐसे करीला भावेन प्रीती करीला भावेन प्रीती करीला भावेन प्रीती याला म्हणतात वारकरी चाली. काय आनंद, काय रहस्य, काय गुढ आहे हो. जसा तो पैलवान कुस्ती करताना चटकन चटांग मारते दुसरा फल पडते, अशी पटकन चाल केव्हा कोणती उचलून नाना कडी चाल म्हणून कसा आनंद भरावा हे फक्त ह्या गायकांनाच माहित आहे. विठ्ठल मला तर वाटते भगवंताने त्यांना स्वर्गातून बोलवून घेतलेलं आहे. मंजूर असा कोमल आवाजाने एवढं ज्ञान देऊन त्यांना गायनाचं, या भूतलातील या लोकांना अमृतपान करून देण्यासाठी त्यांना या मृत्यूलोकात जन्माला घातलं की तुम्ही यांना ब्रह्मरस पाजा. ब्रह्मरस पाजणं त्याच्याशिवाय कोणी पाजू शकणार नाही. जशी मुलाला काढा ब्रह्मरस आईच पाजू शकते, तसं हे संत मालिकेतून धारण केले ज्याने आपल्या जीवनात पदार्पण केलेलं आहे असेच हा स्वाद करू शकते. याच्यामध्ये आपण अमृतपान करू शकतो, ब्रह्मरस घेऊ शकतो. लावणी मृदंग शिव ब्रह्मरस आवडी शिव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी देव ब्रह्मरस आवडी वाणी मृदंग वृत्ती काळ वाणी मृदंग वृत्ती काळ कशा सेंटर आहे